नमस्कार सर. नमस्कार. सर, अजूनही काही भागात पेरणीयोग्य पाऊस पडला नाही. त्या भागात पेरणीयोग्य पाऊस कधी पडणार सर? आता कसं आहे, एल निनोचं वर्ष आहे आणि एल निनोच्या वर्षामध्ये सगळीकडे समान पाऊस पडेल असं नाही. त्यामुळं काही भाग सुटलेले आहेत आणि सर्व दूर पाऊस पडण्याकरता जवळपास 28 तारखेपासून म्हणजे उद्यापासून सुरुवात होईल. आणि म्हणजे आता मला असं वाटतं की 29 पासून जोर पकडेल पाऊस आणि जवळपास 5-6 तारखेपर्यंत पाऊस राहील. त्याच्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. काही स्थानिक सिस्टम तयार होत आहेत आणि त्या सिस्टममुळे चांगला पाऊस महाराष्ट्रात पडण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आपण बघूयात की काय काय होतंय आणि त्यामुळे महाराष्ट्रात जे काही जिल्हे किंवा जे काही तालुके राहिलेले आहेत ते सगळे यामध्ये कव्हर होऊन जातील असा आपला अंदाज आहे. आणि चांगल्या प्रकारचा पाऊस आहे. नद्यांना ओढ्यांना पाणी प्रवाहित होईल बऱ्याच ठिकाणी. त्याच्यामुळे सध्या शेतकऱ्यांची चिंता मिटण्या एवढा पाऊस होण्याची शक्यता जुलैच्या पहिल्या आठवड्यातच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तशी मला वाटतं काही अडचण येणार नाही महाराष्ट्रामध्ये. पेरण्या होतील, परंतु पेरण्या झाल्यानंतर जो गॅप पडेल तो थोडा आपल्याला तापदायक असेल. बर. मग जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा ब्रेक राहील का सर? ते आता कसं असतं ते पुढच्या आपण का अंदाज देत नाही तर त्याचं कारण असे वातावरण परत बनू सुद्धा शकतं. बरोबर आहे. त्यामुळे पुढचे अंदाज आता काही नाही कारण पटापट वातावरण बदलणार आहे. आणखी एखादी नवीन सिस्टम पण विकसित होऊ शकते. त्यामुळे आपण ठामपणे म्हणू शकत नाही की खंडच पडेल. त्यामुळे अजून 10 दिवस तरी आपल्याला खंड दिसत नाहीये. कारण बंगालच्या उपसागरात आता एकापाठी एक सिस्टम बनण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे थोडाफार हलका खंड राहील 1-2 दिवसात. त्याला खंड म्हणता येत नाही. तो हलका उघडी परिस्थिती आणि तेवढा गॅप पाहिजे. पाऊस कधी कंटिन्यू पडत नसतो. बरोबर आहे सर. बरं, आता आपण अगोदरच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं सर की पावसाचं असमान वितरण राहणार आहे. बरोबर आहे. मग आता ही जुलै महिन्यामध्ये सुद्धा असमान राहील की काय सर? सर्वदूर हे वर्षच असं आहे की पूर्ण वर्षभर ते असमान राहणार आहे. एल निनोचं वर्षच आहे हेच. हो. बरं सर, मग आता जुलैच्या पहिला आठवडा म्हणजे जोरदार सगळीकडे पाऊस राहील, सर्वांच्या पेरण्या होतील असं? हो, सगळ्यांच्या पेरण्या होतील. महाराष्ट्रातल्या सगळ्या पेरण्या होणं अपेक्षित आहे आता. बरं, म्हणजे तेवढा पाऊस आहे, मोठी व्याप्ती आहे त्याची. म्हणजे हलका कोटा मध्यम कोटा पण पेरणीयोग्य पाऊस राहील. हो, आता कोकणामध्ये सुद्धा 1000 मिलीमीटर पाऊस पडेल या 10 दिवसामध्ये. अरे बापरे. जास्तीत जास्त मग मुसळधार पाऊसच आहे त्या ठिकाणी मग? हो, मुसळधार पावसाचे दिवस येतात कारण हा प्राईम पिरियड असतो पावसाचा. शेवटचा आठवडा जून आणि जवळपास 25-27 जुलैपर्यंत जो पाऊस असतो तोच मेन पाऊस असतो मान्सूनचा. आणि तो प्राईम पिरियड आता सुरू झालेला आहे.